इंग्रजी ग्रामर हे खूप सोपं आहे. पहा, आज या सेशन मध्ये आपण काय डू ची माहीत नसलेली रूपे, मग डू हे किती प्रकारे वापरलं जातं आणि त्याचा वापर कसा होतो आज आपण या सेशन मध्ये पाहणार आहोत. बघा, पहिला जो मुद्दा आहे काय, मुख्य क्रियापद. तुम्ही डू हे काय मुख्य क्रियापद म्हणून सुद्धा आपण वापरू शकता. जसे की डू ची 3 रूप आहेत, टू डू, डीड आणि डन. म्हणजे याचा अर्थ काय होतो, करणे. काय, करणे. आता हे काय क्रियापद म्हणून पण तुम्ही वापरू शकता. जसे की बघा, एक्झाम्पल देतो, आय डू युअर वर्क, म्हणजे मी तुझं काम करतो. म्हणजे इथं डू हे काय मुख्य क्रियापद म्हणून वापरलेले. त्याच्यानंतर काय, नकारार्थी वाक्य बनवताना मदत होते आणि प्रश्नार्थी वाक्य बनवताना पण मदत होते. आता हे कुठल्या काळामध्ये हे लक्षात घ्या, फक्त सिंपल प्रेझेंट टेन्स आणि सिंपल पास्ट टेन्स ह्या दोन काळांमध्ये नकारार्थी करताना बघा, सिंपल प्रेझेंट टेन्स असेल तर तुम्हाला तिथं काय वापरायचं, डू ऑब्लिक डज. आणि सिंपल पास्ट टेन्स असेल तर काय वापरायचं तुम्हाला, डीड. काय, सिंपल प्रेझेंट टेन्स असेल तर डू किंवा डज आणि सिंपल पास्ट टेन्स असेल तर डीड. म्हणजे नकारार्थी बनवताना. जसे की बघा, फॉर एक्झाम्पल, आता हे जे आय डू युअर वर्क लिहिले ना, त्याचं निगेटिव्ह पहा, आय डू नॉट डू युअर वर्क. आता इथं हे जे डू वापरले, इथे एक त्याचं टू बी स्वरूप म्हणून वापरलेले, सहाय्यकारी क्रियापद म्हणून वापरलेलं आहे. हा लक्षात. आता नंतर तसंच सिंपल पास्ट टेन्सचं, आय डिड नॉट डू युअर वर्क. ओके, निगेटिव्ह झालं. आता प्रश्नार्थी बनवताना पण सेम. बघा, तुम्हाला जेव्हा यांचं प्रश्नार्थी करायचं असेल तर तेव्हा पण तुम्हाला डू डज आणि डीडचा वापर करावा लागतो. काय, त्यांची मदत तुम्हाला घ्यावी लागते. जसे की बघा, डू यू स्टडी, हे झालं तुमचं सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये. ओके, नका म्हणजे प्रश्नार्थी बनवताना. तसंच व्हॉट डज ही डू, हा लक्षात, प्रश्नार्थी बनवताना. तसंच सिंपल पास्ट टेन्स, डीड यू गो देअर, तू तिकडे गेला का. वाय डीड यू गो देअर. म्हणजे हे कुठल्या काळाचं, सिंपल पास्ट टेन्स. हे लक्षात घ्या, सिंपल पास्ट टेन्स आणि सिंपल प्रेझेंट टेन्स ह्याच्यामध्ये तुम्हाला डू डज आणि डीडची ही रूपं तुम्हाला वापरायची. क्लिअर, काय शंका. ओके, चला, दुसरं आणि तिसरं पण पाहिलं. आता चौथं जे आहे ते खूप महत्वाचं आहे. क्रियापदाच्या अर्थावर जोर देण्यासाठी तुम्हाला काय वापरायचे, सुरुवातीला डू वापरायचे. बघा, मला एक्झाम्पल देतो, डू विजिट. आता इथं जे डू वापरले हे तुम्हाला ह्या क्रियापदाच्या अर्थावर तुम्हाला जोर द्यायचा आहे. म्हणजेच डू विजिट म्हणजे अवश्य भेट द्या, नक्की भेट द्या. डू कम, नक्की या, अवश्य या, जरूर या. म्हणजे काय केलंय, कम वर तुम्ही काय केलंय, जोर देण्यासाठी काय इथं डूचा वापर घेतलाय. म्हणजे डूचा वापर केलाय. ह्या डूच्या नंतर तुम्ही कुठलंही क्रियापद घेऊ शकता, असं काही बंधन नाही त्याला. डू राईट, नक्की लिहा, अवश्य लिहा. डू गो म्हणजे नक्की जा. डू स्पीक, नक्की बोला, अवश्य बोला. म्हणजे जेवढं तुम्ही डूच्या पुढे जेवढे वर्ब्स घेणार त्या वर्बवर काय होणार की तुम्हाला जोर देण्यासाठी तिथं डूचा वापर करावा लागतो. बघा, डूचे हे 4 रूप आहेत. तुम्हाला माहिती असतील तर ठीक आहे, नसेल तर गुड. ज्यासाठी हे चांगलं लेक्चर आहे. तर काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा.